लहान मुलांसाठी स्पेशल आहे. ठीक आहे. तर आपण एका ठिकाणी इंदोर मधील फेमस प्लेस ही एक प्लेस आहे व्हाईट पिकॉक. आणि व्हाईट पिकॉक कसा दिसतो तुम्हाला दाखवते. हे पहा इथे छोटासा प्राथमिक उपचार काय त्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर खूप पाहण्यासारखं आहे. जे एक्सप्लोअर करता येईल तेवढं मी करते. मोठे मोठे भैया खाने के लिए कुछ नहीं लाया. हाँ मन यस. किती मोठी आहे बघा इकडे. हे मगर वेगळी आहे आणि ती आपण मागे पाहिली ती वेगळी आहे. व्हाईट टायगर कुठे गेलं. इकडून आपण एंट्री केलेली आहे आणि इकडे समोरच गरुड पक्षी दिसतोय. माहिती दिलेली आहे प्रत्येक प्राण्याची. इथं आहे मिरकॅट म्हणजे राजहंस काळ्या कलरचा. शक्यतो आपण व्हाईट वाले बघत असतो. आता ही आहे ब्लॅक. तर इकडे समोर सेल्फी पॉइंट आहे. फोटो काढू शकतो आपण तिथे. स्वागत आहे एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये. तर आलो आहोत एका ठिकाणी इंदोर मधील फेमस प्लेस ही एक प्लेस आहे आणि हा स्पेशल व्हिडिओ असणार आहे. सर्वांसाठी स्पेशल आहे पण आज खास करून लहान मुलांसाठी स्पेशल आहे. ठीक आहे. लहान मुलांसाठी का म्हणते कारण की ही प्लेस तुम्हाला नाव सांगितले तर लगेच समजेल. तर आपण आलो आहोत इंदोर मधील इंदोर प्राणी संग्रहालय मध्ये. आणि कमला नेहरू प्राणी संग्रहालय हे नाव आहे. प्राणी संग्रहालय पाठीमागेच आहे. तुम्हाला नाव आणि आपण जाऊया आतमध्ये. एक्सप्लोर करते मी प्राणी संग्रहालय कसं आहे आणि कोणकोणते प्राणी आहे ते लवकर लागले. सर्वांसाठी तिकीट घेतले आहे. पर पर्सन 20 रुपीज. 2 वर्षावरील पुढे लहान मोठ्यांसाठी कंपल्सरी आहे. विदाउट तिकीट एंट्री नाही. चला तर एंट्री करूया. इंदोर झू हे भारतातील पहिले स्मार्ट झू आहे. 2017 मध्ये बनले असून 1974 साली याची स्थापना करण्यात आली. जमीन क्षेत्र म्हणाल तर एकूण 51 एकरवर हे वसलेलं एवढं मोठं झू आहे. भारतातील एकूण 180 मान्यताप्राप्त झूपैकी कमला नेहरू झू हे एक मान्यताप्राप्त झू आहे. इकडून आपण एंट्री केलेली आहे आणि इकडे समोरच गरुड पक्षी दिसतोय फिरतोय. आणि आतमध्ये जाऊन आपण एक्सप्लोर करूया. कोणकोणते प्राणी आहेत ते सर्व पाहूया. आता बघूया इकडून जायचं की इकडून जायचंय. प्लॅन करूया. आम्ही आलेलो आहोत इकडे. भाभी भैया सही ते सांगितले परिसर में पॉलिथीन का प्रयोग ना करे. फूल तोड़ना सख्त मनाई आहे. काय कैच कैसे फोटो खिंचवा देखेगा कहाँ गया. तर इथं आहे मिरकॅट. 2-3 आणि त्यांनी बिळ केलेलं आहे. एक तर उभं राहिलेलं आहे आणि इकडे माहिती दिलेली आहे प्रत्येक प्राण्याची. इथं आहे मिरकॅट. चला आता पुढे बघूया अजून कोणते प्राणी आहेत. इकडे तर खालीच आहे. चल बाबाचा हात पकड ना ग. तरी हे काय लक्कड मांसाहारी जीव धारीदार लक्कड बग्गा. ओ वहां पे सो रहा है. झोपलाय तिथे दिसते का. हे बघ
भैया चलो खाने के लिए कुछ नहीं लाया। सो रहा है, उनका टाइम हो गया सोने का। हाँ उठ गया। आजा 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 आजा। ए मामा इथं काय येथे आहे इंडियन मॉनिटर लिझार्ड गोह। कुठे झोपले, सगळे झोपलेले। हे पहा इथे पहा गोह। तिथे 2-3 आहेत। ग्रीन इग्वाना लिझार्ड ये छोटी रही। दिसते का? हे बघा वरती खांदीवर आहे। हे सरपटणारे प्राण्यांपैकी एक आहे। चला 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 पक्षी बघायला चला, चिमणी चिमणी बघायला. त्या साईडला आहे पक्षी विहार। काय असेल व तिकडे है ना? चला फोटो निकालते। आय लव यू। तर इकडे समोर सेल्फी पॉइंट आहे, फोटो काढू शकतो आपण तिथे। आय लव यू फनी मिरर। चला आता आतमध्ये बघूया, आतमध्ये कसे फनी मिरर आहेत। चला मग इकडे बघ. ए येऊ चल। ओ इथं बघायचं फनी मिरर। हे बघ इथे बघ. अरे बीच में आ गए। चल चल भा मोठं मोठं तर अशा प्रकारे इकडे फनी मिरर्स आहेत। उलटे सुलटे सगळे दिसतात तिथे हेरे। इकडे उलटे दिसते। कलरफुल। इकडे आहे इमू। तर इकडे बघा किती इमू आहेत, सगळे बसलेले आहेत। तिकडे कबूतर आहे। इमू मी पहिल्यांदाच बघते इमू। चला पुढे बघूया। तर पाहिले आपण इकडे काय न्यू वर्ल्ड मंकी झोन आहे आणि हा विभाग मंकी गोट आहे। मंकी ते दिसणारच, पण इकडे आहे इगुआना। राइनो इगुआना कहाँ गया? कुठे गेला? आहेच नाही क्या? दिसतच नाही वाटतं। नाहीये। चला पुढे गर्दी तर खूप झालेली आहे, सर्वजण आहेत आलेले। इथं आहे स्क्विरल बंदर। बंदर और दूसरा एक ही बंदर दिख रहा है यहाँ पे। सही दिखता है कैमरा को। एकच बंदर इथे छोटूसा। पुढे आहे मार्मोसेट। हे पहा किती छोटस आहे। हे किती छोटा पिल्लू आहे। तिला कुकुंबर टाकलेले आहे, म्हणजे काकडी खायला टाकलेली आहे। चला 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 वरती गेले गेले। इकडे आहे मार्मोसेट। मार्मोसेट कसे दिसतात ते हे बघा इथे।
ॲज युजल मला वाटतं की सेम चेहऱ्याचे आहेत. काही फरक नाही. बंदर सारखाच चेहरा आहे तर पण छोटूसा. हे इकडे यू. आ गए चलो. इकडे आहे कॉटन टॉप टॅमरीन. हे पहा इथे 2 आहेत. दिसायला सेम चेहऱ्याने दिसतात ते. आणि छोटी छोटी ना किती. हाय आजा इधर. तिथे आहे चतुर्मुख म्हणजे शाहमृग आहे. कुठे आहे शाहमृग? हा हे पहा इथे. तुम्हाला दाखवते 1 मिनिट. हे पहा इथे बसलेला आहे. शांत बसलेला आहे. चला आता पुढे जाऊया. इथे सिटिंग एरिया पण आहे. जर पाहून पाहून दमले असते तर तुम्ही आराम करू शकता थोडा वेळ आणि मग पुढे पाहायला जाऊ शकता. चला आता आम्ही याचा पुढे जातो. फोटो सुद्धा इथे काढू शकताय. चला. ही काय हो? टाकी वाटते है ना. तर इकडे आहे ह्या साईडला स्नेक पार्क का तिकीट म्हणजे इथे तुम्हाला जर स्नेक पाहिजे असतील तर इथे तिकीट घेऊन तुम्ही पाहू शकता. 5 रुपये. तर हे टाकी नाहीये तर हे स्नेक शो साठी आहे. साप घर. हाय. हो तर पर पर्सन 5 रुपये आहे. चला आता आतमध्ये जाऊया. वाव म्युझियम टाइप आहे ना हे सर्व. इकडे सर्व माहिती दिलेली आहे सापांची आणि त्या आतमध्ये ओरिजिनल साप ठेवलेले आहेत. आता इथं फर्स्ट पेज मध्ये आहे किंग कोब्रा. कुठे किंग कोब्रा? कुठे गेला? ये ते आतमध्ये ह्या लाकडाच्या होल मध्ये बसलेला आहे किंग कोब्रा. एक्सक्यूज मी. आणि इकडे आहे बर्मीज पायथन. बाय दोस्त. तू तिथे बसला आतमध्ये. हे और ह्या बाजूला ना सांगितले आहे साप जर दंश केला तर काय करायचं, कसं करायचंय, प्राथमिक उपचार काय त्याबद्दल माहिती दिलेली आहे. दॅट्स गुड. आणि इकडे आहे कॉमन सेवा. पहा किती गर्दी आहे यार इथे. तर मी प्रत्येक नाही दाखवणार पण जे जे मला शक्य आहे ते दाखवते. वरती बसलेले आहे तिथे. रेड पेंट गोवा. इथे खूप तुम्हाला खायला भेटते. तर आपला इंडियन कोब्रा इथे आहे. इंडियन कोब्रा कुठे लपला? आतमध्ये पूर्ण आतमध्ये आहे इंडियन कोब्रा. हे पहा इथे दिसते का? तिथे आतमध्ये बसलाय इथे. इथे एक आहे साप तुम्ही ते पाहू शकता इथे. आणि याचं नाव आहे रेड स्नेक. थामन. येस. किती मोठी आहे बघा इकडे. इथे आहे, इकडे आहे, भरपूर इथे आहेत हवन. येस.
काही काही याच्यामध्ये नाही दिसत आहे. ठिकाणी बांबू पिढी वायपर हे सुद्धा असायला हवं, पण ते दिसत नाहीये. वायपर हे नेहमी झाडांवरच राहते, फांद्यांवरच असतात ते माहिती दिलेली आहे, पण आता इथे नाही ठेवलेलं. आणि पुढे आहे ॲनाकोंडा. पाहिलं किती मोठा आहे. लेन्स सांगितली ती 4.5 वेट अप टू 200 kg. ठीक आहे, बाकी कुठे नाहीये. झाले ना. इकडे आहे पहाडी तोटा. इथे पक्षी आहेत सर्व. पोपटच पोपट. इहू पोपट कुठे इहू? ये हाका मारा त्याला, हाका मारा. आणि सुटकी वाजवून मार हाका मारा त्याला, हाका मार. पडशील. पडशील. तर ह्या साईडला सुद्धा आहे. चला चला उतरा चला. हे बघा कोंबड्यासारखे पक्षी. रेड जंगल फॉल्स तिकडे नाहीये. इकडे तर खूपच गर्दी दिसते. काय आहे? क्या है यहाँ पे? क्रोकोडाइल. मोठे बस ती मोठी क्रोकोडाइल मोठी मगर आहे. हे पहा पाण्यामध्ये किती मोठी आहे. सगळेच झोपलेत म्हणजे तसेच झोपतात ते. त्यांचं तोंड पाहिजे कसं आहे. ते पाण्यामध्ये तिथे आम्हाला गरम होते आणि गार गार पाणी. मोर आपण पाहिलेलेच आहे रंगीबिरंगी, पण हा आहे व्हाईट पिकॉक. आणि व्हाईट पिकॉक कसा दिसतो तुम्हाला दाखवते. हे पहा इथे छोटासा. हाय फर्स्ट टाइमच बघते मी व्हाईट पिकॉक. एक तिकडे वरती बसलाय आणि एक इथे खाली आहे. व्हेरी नाईस. दोनच आहे. तिकडे पण आहेत आतमध्ये, त्या साईडला पण आहे. हा कलर मधले पण आहे तिकडे पिकॉक. चला ह्या साईडला आहे सांबर आणि डिअर म्हणजे हरिण. चला बघूया. हे पहा सांबर कसा आहे. हे सांबर पण पहिल्यांदाच बघते. हरणासारखंच आहे, थोडा साईजनी मोठे आणि त्यांचे शिंग आहेत ते वेगळीच आहेत. आय होप तुम्हाला आवाज येत असेल. शिंग किती मोठी आहे ते बघा. तरीही बघा इथे किती मोठी मगर आहे. तोंड पाहिलं तुम्ही त्यांचं किती मोठं आहे. दात. हे मगर वेगळी आहे आणि ती आपण मागे पाहिली ती वेगळी आहे. मगरमच्छ. ही मगरमच्छ जरा वेगळीच वाटते मला. तोंड ओपन करून बसलेली आहे. आणि त्याच्या समोरच आहे ब्लॅक स्वेन म्हणजे राजहंस काळ्या कलरचा. शक्यतो आपण व्हाईट वाले बघत असतो, पण आता ही आहे ब्लॅक. इकडून दाखवते. दिसेल दिसेल. ओ दे इधर.
चली फटाफट यार जरियारी वो देख हिपोपोटॅमस. तर इथे आहे हिपोपोटॅमस आणि त्याची माहिती दिली आहे. हर्बीवरस आहे. हे पहा पाण्यामध्ये पोहतोय तो. थोड्या वेळाने वरती येईल. अरे वरती ये रे. आला 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 आला. ये भाई ते डोळे कसे आहेत? तिकडे चाललाय यार. इकडे ये ना वरती. चल 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 म्हणला का? हे पहा इकडे 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 आमच्याकडे ये. चल 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 ये ये. हे बघ इकडे. ही हो काय पाण्यातला घोडा. कोणता पक्षी हा? कोयफूरचा. आणि कोयफूर तिकडे आहे आतमध्ये इथे. आणि ते कोणता पक्षी तुम्हाला दाखवते. पुढे पाटी असेलच त्याची. म्हणजे बोर्ड असेल. बोर्डवर नाव असेलच. तर इथे नाव आहे हवासील पेलिकन. तो हा पक्षी आहे पेलिकन. हे आहे सारं असं ते सर्व एकत्र. इथे आहे कृष्णमूर्ती ब्लॅक बग. बाबा काय काय पहिलं हाय का? हाय. तर मस्त झू बघतोय आम्ही. कारण की प्राणी खूप वेगवेगळे आहेत आणि पहिल्यांदाच पाहिलेत ते प्राणी. तर खूप पाहण्यासारखं आहे. जे एक्सप्लोअर करता येईल तेवढं मी करते. हे पहा हॉर्स. चिंकारा. ते पहिल्यांदाच पाहतो आपण है ना. दिसते का अंधारात दिसत ना. हा इथे. चला पुढे. इथे आहे जाकल सियार. ते इथे बसलेला तुम्हाला दिसेल इथे. झोपलाय. कोण आहे काय माहित. नाव बघावं लागेल. बिल्ली आहे. जंगली बिल्ली आहे. झोपली आहे. झोपली मस्त. कुठून जायचं इकडून. इकडून. ते इथे आहे भेडिया उल्फ. आणि उल्फ बसले तिकडे वरती त्यांच्या निवाऱ्याच्या ठिकाणी. तुम्हाला आता इथून दाखवते. हे पहा तिथे बसलेले इथे. कॅट फॅमिली. मस्त असं कमानी सारखं बनवलेलं आहे. आणि इथं पाणी आहे. व्हाईट टायगर कुठे गेला. टायगर कुठे गेला. कुठे गेलाय. कुठेतरी लपून बसलेला आहे व्हाईट टायगर. पेड़ के नीचे तो नहीं है. तर टायगर इथे व्हाईट टायगर काही दिसला नाही आहे. दुसरा एक टायगर तिकडे झोपलाय. माऊचा नंबर शेव. तिकडे टायगरचा एरिया आहे. या एरियामध्ये सर्व टायगर दिसतील. आता हा टायगर आहे वरती झोपलाय. आता दुपारच्या वेळेस आले आपण त्यामुळे सगळेजण निवांत झोपले आहेत. हे पहा इथे आरामाचा टाइम आहे त्यांचा. आपण काही डिस्टर्ब करू शकत नाही.
सगळे झोपलेत आहो. हे कोणता टायगर आहे खरं? जो मी तुम्हाला दाखवला तो बेंगाल टायगर. वाघ. हे चल तिकडे जायचं आपल्या इकडे इकडे. चल बाबाचा हात पकड चल. तर वाघांच्या पिंजऱ्याच्या बाहेर असं लावलेलं आहे, पिंजरे से दूर रहे, दुर्घटना हो सकती है. आणि तसं पाहिलं गेलं तर खरंच आहे, वाघांच्या पिंजऱ्यापासून आणि जे मोठे प्राणी आहेत त्यांच्यापासून खरं दूरच राहिलेलं बरं, नाही तर काय घटना घडते माहिती आपल्याला. चला आता आम्ही दमलोय, छोटं पिल्लूच पण दमली आता, तर पटापट बघून घेतोय आणि लवकरच निघू आता बाहेर झूच्या. होप तुम्हाला नक्कीच आवडत असेल. झू एक्सप्लोअर करते, जे प्राणी आहेत ते दाखवते आणि बरेचसे प्राणी आहेत, काही प्राणी दिसत नाहीये म्हणजे नसतील पण. तर ही इथे आहे लायन, शेर. आता ह्या जंगलामध्ये शेर कुठे बसलाय, आता कसं शोधायचं? आ जाओ शेर, लायन लायन. हमखास वरती आरामात बसलेले असणार आहेत. सिंह. हो, 2-3 सिंह वरती आहेत झोपलेले. हे पाहायचे. हा, त्यांच्या नेहमीच्या जागेवर. इकडे आहे. आता जास्त फिरून फिरून दमले असाल, प्रत्येक प्राणी पक्षी बघून दमले असाल, तर इथे फूड झोन आहे. चाट चौपाटी. चला पेटपूजा करायला. सगळेजण आता खातील, ज्यांना भूक लागलेली आहे त्यांना. आम्ही पण विचार करतो थोडस खाऊया काहीतरी. तुला पण. हे बघा इकडे आम्हाला पण भूक लागलेली आहे. असं झोपायचं पाठी झोपण्यासाठी. आता घर थोडी बाळा, जावं लागणार आहे तिकडे. हा, या एरियामध्ये आहे बिबट्या, तेंदुआ. आता बिबट्या कुठे बसलाय तेवढे याच्यामध्ये कुठं शोधायचा? इरी इरी बिबट्या, इरी इरी बिबट्या. वरती तर नाही बसलेली, ते कुठे दिसत आहे. गेला असं फिरायला. सब देख रहे हैं, उधर है उधर है, कहाँ है? अच्छा, उदे बसलाय. हे चोर कुठे बसले? झाडावर दिसते का? उंगली से दिखाती हो तुमको. कुठे गेला? बरोबर झाडाची इथे बसलेला आहे. इथे बसलाय दिसते, झाडावर बसलेला आहे बघा. अशी कुठे दिसते का? या झाडावर, समोरच्या झाडावर आहे. इकडे खाली वरती वरती. हो, इथे भालूची पाटी लावलेली आहे. अच्छा, ॲरो इकडे केलेला आहे, तर बघूया इकडे भालू कुठे आहे. भालू इकडे सांगितलंय. अहो कुठे आहे? दिसत नाहीये, दिसत नाही. हाती मेरे साथी, इथे आहे हाती. हे बघा इकडे पुढे, इकडे येणारे जवळ. तो तिकडे बघतोय, आम्ही इकडे. आम्ही सर मागे बाहेर आहे, बाहेर. सगळेजण तुझी वाट इकडे बघतोय, ते तिकडे बघतोय. आजा आजा आजा. नाही हो, बांधलेलं नाही. एकच हत्ती आहे, दिला आहे. हाती खतरनाक है, पत्थर फेकना फेकता है, सतर्क रहे. ठीक आहे, चला. तर भालू इथे आहे, मी तिकडे शोधत होते. बघ इथे कसा बसलाय भालू. खाली टायर बसलेला दिसला आणि वरती तिकडे एक बसलेला कमानीवर. भालू कसा आहे? कसा बसलाय? मम्माला सांग इकडे बघ. हे मला सांग, कुठे भालू? तिकडे बसलाय.
उतरला, ये खाली, ये खाली, ये. तर इकडे झू पार्क मध्ये एक मुलांसाठी गार्डन आहे, छोटासा ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आहे. इकडे मस्त पैकी कारंजी आहे, मस्त फोटो काढता येईल इथे. काढायचा फोटो तर ना भाभी कुठे गेली? चला तर मी काढते फोटो. इकडे ऍक्टिव्हिटी एरिया आहे. ते इथे आहे का असं काय छोट आणि मोठं त्याचं कसं आहे तिथे बसल्यावरती. तर इकडे आहे गोल्डन फेज. गोल्डन हे काही किती मस्त कलर आहे तुम्हाला दाखवते. गोल्डन फेज आहे, कलर तर खूपच मस्त आहे. रेड कलर. आणि ह्या साईडला मुर्गाज म्हणजे कोंबड्या टाईपच आहे सगळे. कोंबड्यासारखेच आहे, पीस आहेत. आणि वरती तुरा म्हणतो ना त्या टाईप मध्ये तुरा आहे. हो हो हो, ब्लॅक अँड व्हाईट. आणि चोच बघ, तोंड कसं आहे लाल कलरचं. चला इथे आहे साही. साही कहाँ है, कहाँ छुप गया, कुठे बसलाय? चल, त्याच्या पुढेच तुम्हाला इथे दिसेल उल्लू, युरेशियन ईगल उल्लू. बघा आता किती उल्लू ठेवलेले आहे इथे. ईगल कसे घेतात तोंड, कसं आहे का मामा? चल चल मग. हा इथे मोर बघा कुठे जाऊन बसलेला आहे. हे बघा इथे. उतरा खाली, उतरा, उडी मारा खाली. हा इकडे बघा. चेहऱ्यावरून तुम्हाला समजत असेल की आम्ही किती दमलो आहोत. छोटी पण दमली, मी पण दमले, बाकीचे आहेत ते गेलेत बाहेर. घे बाबू. चला आता गेटकडे चाललो आहोत बाहेर. तुम्हाला सांगायला मला नक्कीच आवडेल की खूप मस्त असा अनुभव आला आहे. या इंदोर झूमध्ये विविध प्रकारची झाडे, इतर वनस्पती असल्यामुळे ना वन्य प्राण्यांना एक खास करून जंगलाची नैसर्गिक अनुभूती मिळते. या झूमध्ये मेन आकर्षण होतं स्नेक हाऊस, मिरर हाऊस, चिल्ड्रन पार्क आणि पक्षी विहार. यातील पक्षी विहार वेळेअभावी मला काही बघता आलं नाही. ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. झू एक्सप्लोअर करण्याचा माझा हा प्रयत्न मला खूपच आवडलेला आहे. आय होप तुम्हालाही आवडला असेल. चला तर मग एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.